अनिकेत, अनिकेत, मी तुला सोडणार नाही. शिट 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 शिट. सॉरी ताई, मला जरा उशीर झाला. मी तर येऊच नको म्हणतोय, पण नाईलाज आहे. हा खरंय, काय? माझा पण नाविलाज आहे.
ताईच्या पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून येते मी, नाही तर कोण आलं असतं सकाळी सकाळी तुमच्याशी भांडायला, नाही काय? भांडायलाच येतात तुम्ही, आणि तेही मुद्दाम येतात. कारण हे काम बी मे ना, हे फक्त निमित्त आहे, पण तुमचा मुख्य हेतू जो आहे ना, तो माझा छळवत करणं हा आहे. मी काय सासू आहे तुमची तुम्हाला छाळायला? काय पण तुम्ही. ताई जरा इकडे येता का? काय ग? इकडे आ. ते भाजी कुठली करायची मला सांगता काय? कुठली कर? कोबीची कर. कोबी छोटा आहे, नाही पुरणार ना सगळ्यांना भाजी. अगं कसले हातवारे करतेस? ते मुरगळलाय ना सकाळपासून, म्हणून तुम्ही आपले आजचं लय मुरगळलाय. हा या ना इकडे. हे बघ, कुठली कर, तुला आवडते ती कर. मला उगाच विचारू नकोस आता. बर करते. देवा माझ्या काही कळत नाही, किंचाळे बाबा काही कळत नाही. तिला सांगूनच येते काय करायचं ते. काय ग उषा? या डब्याकरता तुम्हाला खाणाखुणा करत होतेस. कसला डब्बा फिट आहे हा मसाल्याचा? मला नाही उघडता येत ताई, माझी ताकदच नाही जमत आहे. मला द्या उघडून. ह्या करता तुम्हाला बोलवत होती सोय? तुला फ्रीज मधून साध्या भाज्या पण काढता येत नाहीत का ग? फ्रीज मध्ये माहितीये हा मला, म्हणजे आज कुठली भाजी बनवायची हे नाही मला माहिती ना. काय बोला लवकर. काय ग बाई? निर्मला, माझा पेपर पाहिला का ग? मसाले संपले. म्हणजे आता किराणा भराल ना तेव्हा मसाले भरा. ताई तिथे कॉर्नर वर आहे ना मसाल्याचं दुकान आलंय मोठं. माझा पेपर पाहिला का? बेडरूम मध्ये. म्हणजे बेडरूम मध्ये म्हणजे आता तुमचा पेपर बेडरूम मध्ये आहे हे मला कसं माहिती, असं तुमच्या मनात आलं असेल. खरं आहे, तर मला नाही माहित असणार तो कोणाला माहित असणार ना राजन भाऊ. आता तुमच्याकडे इतकी वर्ष काम करते मी, है ना. काय झालं? अहो जा ना, बेडरूम मध्ये पेपर आहे. जाऊन बघा. नाही, हे जाणार नाही. ह्यांना ना सगळ्यांवर संशय. जाऊ दे, त्यांना शोधत बसू दे इथे. आपणच दोघी बाहेर जाऊ. चल. ठीक आहे जातोय मी. सांग, माझ्या काळजाचा ठोका चुकतोय. तुमच्या काळजाचा ठोका चुकल असंच आहे माझ्याकडे काहीतरी. काय आहे बघा. अनुचं पत्र. आई, तू एक गाणं म्हणायचीस, आठवतंय? घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. हे गाणं गाताना नेहमी तुला रडू यायचं. आणि मी आणि ताई हसायचो. त्यावर तू नेहमी म्हणायचीस, लग्न होऊन सासरी गेलात ना की कळेल हे गाणं म्हणताना मी का रडते ते. खरं सांगू आई, आज कळला अर्थ तुझ्या या गाण्याचा आणि ते गुणगुणताना तुझ्या रडण्याचा. खूप बोलावंसं वाटतंय, खूप सांगावंसं वाटतंय, पण आई मला माहितीये तू आणि बाबा खूप रागावला आहात माझ्यावर. आई प्लीज एकदा मला माफ कर ना.
हा? मी एक चूक केली त्याची एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ मला, आणि स्वतःला सुद्धा. आज ना उद्या बाबांचा राग जाईल, पण तू स्वतःची काळजी घे हा आई. मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि म्हणूनच त्रासही जास्ती होतोय तुम्हाला, हो ना? मी तुमच्या खूप जवळ असले तरी खूप लांब आहे ग. पण आई माझी काळजी करू नकोस हा. इथे उषा मावशी आहे, अनी आहे, आणि मला खरंच काहीच कमी पडू देत नाहीत ते. सगळं इथे. तू नाहीयेस आई. आई मी खूप मिस करते ग तुला आणि बाबांना. आई भेट ना ग एकदा. हा, आणि गाणं थांबवू नको हा आई. तुझी मनू. मनूला डोळे भरून बघता तरी येत नाहीये ग, पण रोज अशी चिठ्ठी लिहायला सांगशील? जगायला काहीतरी आधार लागतो ना ग माणसाला. खरंय. तुम्ही नका काळजी करू ताई, मी आहे ना. आहेत, नियम लक्षात आहेत. जावई बापू घेऊ का? नाही नाही मावशी, घेतो मी. आई नमस्कार. नमस्कार. ये सत्यजित. नाही 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 नाही, हे नाही चालणार, हे नाही चालणार. काय झकास. हे मस्त आहे. झकास. मिस मानसेना मिळवायचं असेल तर तुला हे करावंच लागणार आहे. काय कसं दिसतंय? नाही झकास. आईच्या गावा छावा दिसतो रे तू तर. झकास. अरे समर साहेब आवार. ओ हाय, हाउ आर यू मिस्टर विजय थावडे उर्फ विजय. काय कसा वाटतोय गेटअप? जाकास, लय जाक वाटते. पण काय आज अचानक आमची आठवण कशी काय आली?
तू समोर दिसत नसलास तरी कायम इथे इथे असतोसच रे. तुझ्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचलोय. तुला कसा विसरेन मी. ए चल, तुला लय चांगला ओळखतो मी. तुझे हे मस्का पॉलिश इथं नाही चालायचं. ऑफकोर्स तूच तर मला ओळखतोस. बाई हे करेक्ट आहे. आपण एकमेकांना असे इन आउट एकदम किल्ल्यावर ओळखतो आहे की नाही. सम्या भाई तू पण एकदम असा चिकना दिसतो. आज चालला कुठे एवढा चिकना चोपडा बनून चाललाय कुठे. जिथून आपण दोघेही आलोय, गोइंग बॅक टू द रूट्स. गाडी चालवताना आपल्याला वेग पकडता आला नाही तर आपण काय करतो, गाडी जरा थांबवतो, रिव्हर्स मारतो, गाडी रस्त्यावर आणतो, नीट वेग पकडतो आणि मग पुढे जातो. आता आपल्यावर हे रिव्हर्स टाकायची वेळ आली म्हणून चाललोय परत. हॅलो. हॅलो सर. सॉरी सॉरी रॉंग नंबर लागला वाटतं. चुकून लागला. ए बोल रे. तिच्या आईला बघून नाही का नंबर मारता येत. डोक्याची मचमच. अरे ए नीट बोल ना. मी एकदा सॉरी बोललो ना, चुकून लागला. माझाच नंबर बरा भेटला तुला चुकून नंबर मारायला. तिच्या आईला रे शिव्याचं काम नाही काय. आपल्याला पण शिव्या देता येतात तितक्या आवाजाचा. ए पिचक्या तोंडाच्या समोर माझ्या चरबी उतरवली ना तुझी. नाव न लावणार माझं. अरे तू काय माझी चरबी उतरवणार. माझी चरबी ऑलरेडी उतरलेलीच आहे. नंबर असेल तर समोर या ना. फोनवर काय धमकी देतोस. ए चल. ते बापाला पण घाबरत नाही मी. समोर आहे मग दाखवतो. ए बाप काढायचं काम नाही काय. मी जर वैतागलो ना तर अख्खं खानदान काढीन. ए भोप्या. समोर समोर सर. समोर सर तुम्ही बोलताय. सॉरी 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 मला वाटलं की क्रॉस कनेक्शन झालं की काय. नाही ठीक आहे चल. हा मग ते सॉरी सॉरी सर. मला वाटलं की तो समोरचा मावाली माणूस कोणतरी मला बोलतोय. आज मी तुझ्यावर चिडणार नाहीये. काय सांगता खरंच. 100%. कारण तुम्हाला पावती दिलीस. मी माझा रोल करेक्ट वठवल्याची. रोल म्हणजे काय करताय काय. काय झालं नेमकं. सॉरी सर. म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही. तू प्रश्न विचारायच्या आत मी तुला उत्तर देतोय. पुढचे काही दिवस मी इथे नसेल. मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही करायचा. सर बाहेर म्हणजे अचानक काही प्रॉब्लेम आहे का. काही टेन्शन काही सिरियस असेल तर सांगा. म्हणजे तसं सांगितलं ना. मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी तुला करेन वेगळ्या नंबरवर ना. तुला कोणी विचारलं समोर सर कुठे आहेत तर सांगायचं मला माहितच नाही. काय सांगायचं. माहित नाही. करेक्ट. म्हणजे तसंही मला कुठे माहिती आहे की तुम्ही कुठे चाललेत ते. नाही पण परत कधी येणार ते तर सांगा. येणार लवकरच परत येणार. मिस मानसी समोर नसतील तर मलाही सुचत नाही रे काही. हा हॅलो. पण येणार कधी परत. चल ठेव. म्हणजे परत येणार आहेत की नाही. कायमचे गेले. आपण कायमचे गेले तर मग मी बॉस. चला इजा.